नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नाशिककरांचा प्रवास आता सुखकर होणार आहे. नाशिक विभागात राज्य परिवहन मंडळाच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात 5150 इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यातच नाशिक विभागाच्या ताफ्यात 10 शिवशाही बस दाखल झाल्या. या बस महामार्ग बस स्थानकावरून नाशिक बोरिवली या मार्गावर धावणार आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या बसचं उद्घाटन करण्यात आलंय. बसमधून प्रवास करणारे प्रथम प्रवासी ज्येष्ठ नागरिक किशोर शिर्के यांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं. महाराष्ट्र ई वाहन धोरण सन 2021 नुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान 15% वाहने ही इलेक्ट्रिक प्रकारातील वाहने असणार आहेत. पर्यावरणपूरक प्रवासी सेवा देण्याकरता महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात बस खरेदी करण्यास प्रारंभ झाला. 2 दिवसांपूर्वी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील बसचं लोकार्पण झालं. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.